घरच्या घरी हेल्दी आईस्क्रीम, हाई इन्ग्रेडियंट्स बनाना आईस्क्रीम. तर आज मी बनवणार आहे या कडक केळांचं थंडगार आईस्क्रीम. कोणीतरी म्हटलंच होतं की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायला शिका. तसंच मी थंडीत गरम न खाता थंडीत थंड आईस्क्रीम खाणार आहे. आणि माझे मी लावून माझा भाऊ न्यू इयरला गेला होता त्याच्या मित्राच्या गावी. तिथून त्याने अशी 5-6 डझन केळी आणली, अशी ढामटीच आणली होती एवढी मोठी. आता एवढ्या केळ्यांचं करायचं काय? माझ्या आईने घातली पिकं, ती पिकल्यावर एवढी पिकली की आता म्हटलं यांचं करूया आईस्क्रीम, जे कधी विकतही मी खाल्लं नाहीये. बनाना फ्लेवरचा मी बनाना मिल्कशेक ही पीत नाही. खुद को ही टॉर्चर करने में बहुत ही माहिर हूं मैं. जर हास्य जत्रेतली लॉली इथे असती तर ती म्हणाली असती, हे केळा, मी आज तुला थँक्यू म्हणू इच्छिते. तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला एनर्जी मिळते. तुझ्यामुळे आज मला थंडगार आईस्क्रीम खायला मिळणार आहे. हे केळा म्हणजे अक्षरशः फ्रीझर मध्ये ठेवून फ्रोज केलेली केळी आहे ती. मला वाटलं होतं हे चिरायला कठीण जाईल. खाली सकट जर तुम्ही हे फ्रीझर मध्ये ठेवलं, आतलं जे केळ आहे ते खराब नाही होत, त्याचा टेक्स्चर, त्याचा रंग व्यवस्थित राहतो. एक केळ सोलता सोलताच माझा हात सुन्न पडलेला आहे, लाल झालीयेत अक्षरशः. सुन्न 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 बोट जाणवत नाहीयेत माझी. मला हे सोलता सोलता रिअलाइज झालं की मी चक्क एक व्हीगन आईस्क्रीम बनवते. ज्यांना दुधाचे पदार्थ खाऊन हागवण बिगवण लागत असते, म्हणजे ते लॅक्टोस इंटॉलरंट वगैरे असतात, त्यांना पण हे आईस्क्रीम चालणार आहे. त्यांना नागडं करून सोलून झालं की त्यांना मिक्सर मध्ये थोडंसं चॉप करून टाका. आता तुम्हाला ह्यात टाकायचंय 2.5 स्पून अनस्वीटेंड कोको पावडर, थोडंसं मध टाकायचंय आणि ह्यात मी टाकणार आहे 1 चमचा पीनट बटर. ह्या पीनट बटर आयुष्यात कधी लगेच पडलं तर माझं नावच बदला. ह्यात आता आपण थोडासा व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत. तर ही रेसिपी चांगली झाली तर तुम्ही करायचं, गंडली तर नका करू. तुमची मेहनतच मी वाया घालू देणार नाहीये. ओ भाई, माझा आईस्क्रीम रेडी झाले. हे बघा, ह्या रेसिपीने माझा नवीन मिक्सर बिघडवलाय. फक्त आईच्या नाही तर भावाच्या पण शिव्या खाणार आहे मी, कारण रोज तो ह्याच्यात त्याचा मिल्कशेक बनवतो. माझ्या रेसिपी माझ्या चांगल्याटी काय येतात काय माहिती. चालूच होईना झालंय. बघा, बटन चालू आहे, इथे हिरवी लाईट लागते, पण हे काय चालू होईना. बच्ची को अनपढ़ समझो क्या? खालचं बटन दाबला आणि झाला ना मिक्सर चालू. ओ माय गॉड, दिसायला तर जाम टेस्टी दिसते. माझा भाऊ बनाना प्रोटीन शेक बनवतो ना, तसा वास येतोय मला साधारणतः. एकदम थंडगार आईस्क्रीम भाई. मी पीनट बटर घातल्यामुळे मला जास्त त्याचा फ्लेवर येतोय. इट्स हेल्दी, इट्स इटेबल. तुम्ही एकदा ट्राय करून नक्कीच बघू शकता. इफ यू आर इन टू फिटनेस, यू मस्ट ट्राय दिस आईस्क्रीम. मे बी मी नेक्स्ट टाइम ह्याच्यात प्रोटीन पावडरही घालून बनवू शकते.